पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी कोंडवा येथून एक टँकर पाणी भरण्यासाठी हंडेवाडी येथील पॉवर हाऊसला आला होता। टँकरमध्ये पाणी भरताना मध्येच ते अडलं गेलं। त्यामुळे टँकर चालकाने खाली उतरून बघितलं तर त्यात त्याला महिलेचा मृतदेह दिसला। यानंतर टँकर चालकाला मोठा धक्का बसला। त्यानं तातडीनं हडपसर पोलीस ठाण्यात खबर दिली। हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी टँकर कोंडव्यावरून आल्याने कोंडवा पोलिसांना खबर दिली। कोंडवा पोलिसांनी महिलेची ओळख पटवली। यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी माहिती दिली की महिला पती आणि 2 मुलांसह उंडरी इथं राहते। हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे। ते 1 महिन्यापूर्वीच पुण्यात आले होते। तिचा पती फरशी बसवण्याचं काम करतो, तर ती समोरच्या एका इमारतीत कामाला जाते। तिला थोडा मानसिक आजार आहे। यावर त्यांनी गावाकडे स्थानिक वैद्य व पुजाऱ्यांकडून उपचार करून घेतले। दरम्यान आज सकाळी ही महिला कामाला जाते म्हणून समोरच्या इमारतीत गेली होती। टँकर चालकही तिथंच राहतो, तसेच त्यांचा टँकरही तिथंच असतो। ती टँकरमध्ये पडली की उडी मारली हे मात्र सांगता येणार नाही। मात्र तिच्या अंगावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत। शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल।